विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई। नारद जाणना मती तीक्षु तयाची चरणे नमन गा जेने धरी मजित विलाची बळी तो संभाजी जाण न बळी कावतरला जयाची या कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो। रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे आवडे देवा
प्रकार आवडे देवास एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळगडा गोपीचंदन टिडा हृदयी खळबडा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन्न नाही तुळशी माळगडा गोपीचंदन टिडा हृदयी खळबडा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळगडा गोपीचंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा विठ्ठल कृष्णाजी माऊली दामोदर बाबा जनार्दन स्वामी महाराज बोलो रे भाई सबर आवडे देवासी तो एका प्रकार हरी आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळगडा गोपीचंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन्न नाही तुळशी माळगडा गोपीचंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देव परम पूज्य जगी तुळशी माळगडा गोपीचंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातन्मनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 हे तुझे
ज्ञानांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचं रुगडातलं पावन झालो चराचरी. ओम नमो जय देव वेद प्रतिपाद्य जय जय संस्वध्यात्मरूपा देवा तुच्छ गणेश सकल अर्थमती प्रकाश मने निवृत्तीदास अवधारी तुझी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. इकरारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटी शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गति धरो पधारी जी पवन कुमार. कि राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. बरसानी की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम. आना रे घनश्याम आना सुंदर श्याम. दादा आम्हाला प्रतिध्वनी येऊ द्या म्हणजे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. ओ प्रभु आप भी आना संग राधा जी को लाए. आप भी आना संग राधा जी को लाए. प्रभु आप भी आना संग गोपियों को लाए. आप भी आना संग गोपियों को लाए. लाइना रे गैनी जाम हमारे हरि कीर्तन में आना सुंदर जाम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. तेरे चरणों की रज धूलि जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. बस एक तमन्ना है तुम सामने वो मेरे. मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए. राधे तकदीर बदल जाए सच्ची में तकदीर बदल जाए. तुमको क्या आरस के लिए अब सुन गया. यार दिन भाई तुम्ही कुंकू घ्या आरस के लिए अब सुन गया.
हो आई खेळत आली या न माईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या आरतीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या आरतीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या ओ माय खेळत आली या न मायला कुशाल खेळू द्या कानबाई खेळत आली या न देवीला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या हरी देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गडा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांच्या 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घेतला तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली मालेगाव नगरी आणि मालेगाव नगरीमध्ये कीर्तनाचं आयोजन खरं तर मला सांगायला आनंद वाटतोय. मालेगाव मध्ये माझे भरपूर कीर्तन झालेत. जय श्री राधे. मालेगाव मध्ये भरपूर कीर्तन झालेत महाराज. हा परवाच्या दिवशीच कीर्तन करून गेलो मी. काही लोक असतीलही परवाच्या दिवशी ऐकणाऱ्यांमधले आहेत ना. वा वा म्हणजे तटे काय किडा पाडा ताडे काय किडा पाडत बा दुखत बा असं. बरं चांगलं आहे. मालेगाव मध्ये कीर्तन होतात याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय पाहिजे. बोलू नका बोलू नका बोलू नका. तुम्ही असं बिनकामना बोलतस ना मला कटा आहेस ते बोला ना. असं बोलू ना आपला बोलेलनी किंमत व्हायला पाहिजे. बिनकामना थकतस मी एक कानले असे बोलतच नाही. आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे. बार फुकट वांगा कापू काय काम पडेल. मालेगाव मध्ये कीर्तनाचं आयोजन विशेष करून तरुण भावांनी नियोजन केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यांनी माझे एका शब्दात मन जिंकलं ते म्हणजे आमचे बॉबी दादासाहेब. बॉबी आहिरे दादाश्रींनी मला कॉल केला. मला म्हणले महाराज काही झालं तरी तुम्हाला मालेगाव मध्ये यावं लागेल. म्हणलं दादासाहेब खरं तर ही तारीख 2-3 दिवस पर्यंत अडकूनच होती काय होतंय म्हणून. पण दादाश्रींनी पुन्हा सांगितलं मला काय माहित नाही महाराजजी तुम्हाला यावं लागेल. आणि दादाश्रींच्या आग्रहास्तव तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. आल्याच्या नंतर समाधान वाटतंय. मालेगाव मध्ये तुम्ही कीर्तनाला एवढा समाज जमतोय महाराज अजून काय पाहिजे. जसं कीर्तनाला येताना जागृत आहात ना तसं प्रत्येक काम करत असताना जागृतीनं करायचं. कोणतं बी काम करा टाइमले जागे राहायच नाही करू. हा नाही ते काही ठिकाणी इथलं उलट होई जात. अर्थात मला ते सांगणं चुकीचं आहे. आठे मुकला नेहमी होई जातच ना. म्हणजे सांगा तात्पर्य अर्धा हिंदू अर्धा मुसलमान. नेमकं धुळ्यामध्ये आणि मालेगाव मध्ये तसं सारखंच आहे. सेमच परिस्थिती आहे. नेहमी होई जाय पण एवढं ध्यानमा ठेवा ना. भाऊ कितला का नालायक राहायना. भाऊ कितला का नालायक राहायना पण कमीत कमी सुद्धा काढाल तरी उभा राहायचास. भाई अपने तो अपने होते.
मी प्रत्येक कीर्तनातून मी जर अभंग माझा दुसरा आहे आजचा, मी जरी भगवंताचा परिचय करत असताना सांगतो की तुम्ही भगवंताच्या सोबत भगवंताची सेवा करायलाच पाहिजे, पण कोणत्या देवाची करायला पाहिजे, महत्वाचा पॉइंट आहे. आमचे बॉबी दादासाहेब आहिरे कुठं बसलेत दादासाहेब? हां, वा वा. सोबत बसलेले आमचे कुणाल बाबा. रवी किरण महाराजांचं नाव ऐकलं की लोक येतात बिचारे. आई असं बन शिट्ट्या नको द्या दादाश्री. मला पहिला पण शिट्टीच ना कटाय असेल तुम्ही शिट्ट्याच वाजाडाय ना एकदम मस्त, काही घाबरू नका. घरनाच कीर्तन काय रे, मी काय तुमले काय खाईन जाऊ, एकदम व्यवस्थित होऊ द्या. हळूहळू 2 मिनटं सेटिंग करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. घाबरू नका, हिंमत नका सोडा, होऊ द्या बाकी बाय. जय श्री राधे. राधेश्याम राधेश्याम राधेश्याम. पहिले तर कसं असतं ना, लोक ऐकायला आलेले असतात, त्यांच्या मनासारखं जर झालं नाही तर मग करणाऱ्याचा एवढा खर्च लयाला जातो, बाकी काय नाही. लोक आशेनं आलेले असतात. आता इथला लोक येतं बिचारा असले जागा भेटणे नाही, मंडपनं बाहेर उभा आहे, त्यासना लगून आवाज पोचायला पाहिजे, नाही ते मग मला त्या गायकच नाही माईक धरीन मधमा फिरणं पडी, असं होई जाईन. मग प्रेरणास्थान आमचे आविष्कार दादाश्री पण आलेले आहेत. कदाचित दादाश्रींचं माझं हे दुसरं कीर्तन असावं. जे कीर्तनाला येतात आमचे, ही खरं तर हिंदू धर्माची संस्कृती आहे, ती टिकवली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे. बॉबी आहिरे आहेत आमचे दादासाहेब. ते 2015 पासून प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आयोजित करतात, पण प्रत्येक वेळच्या कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या पद्धतीने ते कार्यक्रम साजरा करतात. जसं की सन 2014 सालापासून सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानचे कार्य अविरत चालवत आहेत. त्याच्यामध्ये भरपूर कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. मला तर पहिला त्यांचा मला त्या दादाश्रींनी काय सांगितलं नाही, बॉबी दादाश्रींनी, पण आमचे गावातील एक मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं, महाराज ज्या माणसाच्याकडे तुम्ही कार्यक्रमाला जात आहेत ना, तर तो इतका भारी माणूस आहे, समाजाची सेवा केलेली आहे. आणि अशा प्रसंगाला जेव्हा कोरोना होता ना, कोरोनामध्ये सुद्धा दादांनी प्रत्येकाच्या घरी भाजीपाला पोचवला म्हणले. हे जेव्हा कोणीतरी तिसरा व्यक्ती आमच्याकडे सांगतं ना, तेव्हा माणसाला स्वाभिमान वाटतो. म्हणजे काही लोकांमध्ये आजही इन्सानियत, ज्याला आपण मराठीमध्ये माणुसकी म्हणतो, ती शिल्लक आहे. आणि ज्या माणसांमध्ये माणुसकी शिल्लक आहे त्या माणसांना आपल्याला देता येईल तेवढं प्रेम आपण दिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी मध्येच बोलताना जरा विषय पांगला माझा. अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताच्या साठी कितीही खालच्या पातळीचं काम करावं लागलं तरी सुद्धा करायला तयार असला पाहिजे. अशा देवाची भक्ती करायची. राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं रवी किरण महाराज अजिबात सांगत नाही. राजकारणींसोबत फिरू नका असं मी म्हणत नाही. राजकारणींसोबत जरूर फिरलं पाहिजे, पण त्या राजकारणीले कमीत कमी आपलं पडेल बितड दिकाल पाहिजे. बरोबर आहे ना? नाही ते आपण आपलं पडेल बितड जाकी जाकी फिरतच आणि तो बंगलावाला ना घरकुल मंजूर करत काय चिलगाव नाही त्याला. मी जरा म्हणा राणीवर नका जात जा. मी प्युअर गावठी बोरगाचे माल उभाटी नाकलांचं सवयचे गागर पडा सोयाबीन चित लागत नाही आणि रोग बोलायला घाबरान काम नाही आपलं. आपलं काम म्हणजे काढतून खिचडीन लय मन बोगणं असं काम आहे आपलं. कोणीतरी धर्माचं काम करत असेल ना तर त्या माणसाला आपण सपोर्ट केलं पाहिजे. जसं की
स्वाभिमान वाटतोय की यांच्या मनामध्ये येतंय कीर्तनाचं आयोजन करायचं। महाराज तरुण आहेत, सगळे तरुण भाऊ आहे आणि त्यांच्या मनामध्ये जर कीर्तन ठेवायचं येत असेल तर याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय पाहिजे आपल्याला। नाहीतर बऱ्याच गावेच म्हातारा कीर्तन मा येतच नाही। हा मी असं निघिरा तू गाडी काढीस नाही, एक गाव माहीन त्या गाव मा तमाशा चालू होता, पण रस्ता बडा पॅक होई झाला होता। मी असं स्टेज ना जोडते गाडी काढ राहीन तू 175-80 वरीस ना म्हातारा पुढे सरकी राहत म्हणता बाबा मला गाडी काढली द्या हो, मागे सरकाना पुढे बी ते ऐकानच शे मागे बी ते ऐकानच शे ना, तमाशा कुठे बशी ना ऐकतायस नाही म्हणे महाराज पुढे सरक नाही म्हणता का ब म्हणे पुढे जर सरकणू एखादा नाच्याना जर पाय लागेत म्हणा उद्धार होई जाय म्हणे म्हणता आता आहे तुला सत्कार करणार ओ करजदार आता जर 75-80 वर्षाच्या वयात जर का तमाशा ऐकायची आवड येत असेल आणि इथं जर का मालेगाव मध्ये राहून माझ्या तरुणांना कीर्तन ठेवायची अपेक्षा होत असेल तर याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो। कुठंतरी कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे दादा। आणि म्हणून तर बॉबी भैया मी कीर्तनाला तुम्ही बोलवतात पर तुम्हाला जास्त मार्क्स देण्यापेक्षा तुम्ही जास्त वाहवा करापेक्षा तुमना मनमा कीर्तन ठेवो बा अशी अपेक्षा निर्माण व्हायगी। तुमले मार्क्स देवापेक्षा मी त्यासले मार्क्स देस ज्यासने तुमले जन्माल घालेल। कारण काय माहितीये का, माय बापना संस्कार चांगला राहिना ते पोरे चांगला जन्माला येतस, बरोबर आहे की नाही। हा आई बापांचे संस्कार शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी। आणि बॉबी दादा साहेबांनी जेवढं कार्यक्रमाचं आयोजन केलं एवढं मोठं, हो आमचे साहेबांचे चिरंजीव आमचे दादाश्री बसलेले आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे सगळे तरुण भाऊ। मी तर असं म्हणेल दादा पैसे किती कमवलेत आविष्कार दादा साहेब, पैसे किती कमवलेत त्याच्यापेक्षा तुमच्या सोबत तरुण आहे, आमचे बॉबी भैयांसोबत ही तरुण आहे, ही आपली खरी श्रीमंती आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, टाळकरी तर भरपूर आहेत सगळे भजनी मंडळ, पण इकडे आमचे विनेकरी बाबा आहेत, आमचे ऑर्गन वादक दादा आहेत, इकडे माझे जीवभावाचे असणारे आमचे प्रवीण माऊली आहेत, इकडे आमचे कुणाल बाबा आहेत, इकडे आमचे माऊली बाबा ज्ञानेश्वर महाराज आहेत, इकडे आमचे महाराजजी आहेत, बालगोपाल सगळे टाळकरी जे मृदंगाला साथ करतायत, आमचे मनोज बाबा भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, अजून माझ्यावर नितांत आणि जीवापाड प्रेम करणारे आमचे अभिषेक दादाश्री आणि माझे लहान बंधू म्हणजे चेतन भाई, जय श्री राधे। नाशिक वर्ण कीर्तन ऐकायला आलेले आहेत। हा पिक्चर दाखल जाणारा गणच राहतस, हा थिएटर दाखणारा गण राहतात, तमाशा देखणारा गण राहतस, पण नाशिक त्यांनी स्पेशल कीर्तन ऐकायला येणं इथलं सोपं नाही शे बरं। खरंच नाशिक वर्ण तशी माझी आई पण आलेली। साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम चांगली आहे, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत, ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत। गणूदादा तुम्ही सगळे बाहेरून बरेच लोक आलेले आहेत, परिसर सोडून बिचारे पायी लोक येत होते, मी बघितले भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, ऐकणारे चांगले आहेत, म्हणणारे वाजवणारे महाराज चांगले आहेत, साऊंड सिस्टीम चांगली, बठा बजेट बरोबर आहे, फक्त आता कीर्तनकार काय बोंब पाडीन ते देखो तू। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल